satisfied by an activity or uninterested in it. जेवण करायचं can lead to boredom. Boredom may be bore असं वापरतो ना हिंदुस्थानी शब्द आहे. Now occurs when we feel energetic but have nowhere to direct our energy. It may also occurs when we have difficult focusing on the task or do not have the time. म्हणजे इथपर्यंत ना तुमचा फेथ डिस्टर्ब झाला. तुम्ही जे करता, जे विश्वासानं करता गोष्टी, असं वाटलं की काहीच नाही, जो काही फायदा नाही. मग तिथून तुम्ही आता फोकस बघा एंडोक्राईनचं पेशंट आहे. फेथ उडाला ना की ह्या गोष्टी होतात. एक लहान मुलगा आहे ना डेली ज्या गोष्टीवर खेळतो ती गोष्ट तुला बोर व्हायला फोकसिंग फेथ ती गोष्ट डॅमेज होऊ शकतो का लागला. अशा वेळेस आवाज म्हणजे एक हिलिंग पॉवर असली पाहिजे. त्या सिस्टमला हिलिंग पॉवर काय सांगतो एंडोक्राईन लोकांना हिलिंग करायचं असेल ना ते नेमकं कुठे ठेवायला पाहिजे मी सांगतो. हार्टवाला नाही ठेवायला पाहिजे. हार्टमध्ये वेगळी हिलिंग आहे. Boredom is a common complaint among children and adolescents. In some cases, they may be complain of boring when they are uncomfortable dealing with their thoughts or feelings. 100% no doubt. त्याच्या मागे बॉडीमध्ये कोणती सिस्टीम असेल ती आहे एंडोक्राईन. तो मी तुम्हाला माइंड सांगतोय आणि बॉडी सांगतोय. तुम्ही कधीच नाही असं बघितलं हर्टच्या पेशंटला हर्ट सिम्टम कंप्लेंट जास्त फिजिकल लेवलला त्याला बोरिंग सिम्टम घ्यायला नोंद असते अजिबात होत नाही. असं हर्टचा पेशंट कधी बोर म्हणला ना तुम्ही त्या हर्ट सिम्टम बाजूला करा आणि बोरिंगवर कॉन्सन्ट्रेट. हाय लेवल सिम्टम ते सांगा तिथंच मिस्टेक. तुम्ही कालपासून थोडं रुब्रिक इतकी इम्पॉर्टंट आहे. बघा पहिलं पिक्चर होताना असं वाटतं की वरच आहे नंतर हळूहळू करतो की नाही चालणार राईट. फोटो विज्युएशन केलं हळूहळू करते असं असं करून केली की असं वाटतं की हां पहिल्याचं पिक्चर वगैरे असं वाटतं की तेच आहे बोरिंगमध्ये. काय रिझन ऑफ बोरिंग त्याचं पहिलं रिक्वेस्ट आहे मुलींना अजिबात त्या झोनमध्ये राहायचं. मुलं कधीच मोनोटोनीमध्ये राहत नाही. त्यांना माहिती आहे हृदयाला 4 टप्पे आहेत. मोनोटोनीचा अर्थ तो फिमेलमध्ये असतो. त्यांना एखादी गोष्ट ना पण स्टील ह्या गोष्टीला खूप ते प्राधान्य. परिवर्तन नाही, परिवर्तन घेऊन आधीच हर्ट तिथंच वीक होऊन जातं. हर्टला परिवर्तन पाहिजे. परिवर्तनला प्रत्येक कसं रेस्पॉन्स देणं हे मुलींसाठी फार अवघड होऊन जातं. एंडोक्राईन सिस्टममध्ये मॅक्सिमम तुम्ही बघा फेथ हा शब्द मेलसाठी यूज होतो. परिवर्तन हा शब्द मेलसाठी यूज होतो. कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेल म्हणलं ना ते त्यांना आवडतं. ती जर गोष्ट फिमेलमध्ये असेल समजा तर मी सांगतो ना तिच्या मुलांमध्ये ना एकदम कॅरेक्टरिस्टिक चेंजेस व्हायला तर ती सगळं शिकू शकते. पण एखादी बोरिंग किंवा स्वतःला वाटते तिचे मुलं खूप हाय लेवलला जाते ना बऱ्याच मोनोटोनी इन द माइंड हे जे आहे ना ते अजिबात सातत्याने एकच गोष्ट करत म्हणजे करायची नाही. सातत्य ठेवायचंय पण परिवर्तनासोबत. असं नोकियासारखं आहे ना आज मार्केटमध्ये नाही का आलं ना मोनोटोनीमुळे. बघून द्या मी कुठलेही एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला जास्त काही बॉडीचंच आहे एकच वर्क म्हणजे आपण बरोबर होता डेली स्टडी करायला नाही पाहिजे असं मी म्हणत नाही. डेली स्टडीमध्ये चेंजेस आणा म्हणजे तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट करा. असं काही सांगत नाही आम्हाला बोर कशामध्ये पाहिजे स्टडी एंडोक्राईन अफेक्ट होतात. प्रत्येक गोष्टला सांगतोय मोनोटोनी ठीक आहे पर्सिस्टंट ठीक आहे पण त्यात चेंजेस पाहिजे. आणि बघा तुम्ही सहज सांगू शकता
कोणीही सातत्याने एकच वर्क डेली एकच फेजमध्ये करत असेल त्यामध्ये विदाउट एनी चेंजेस, त्याला काय होणार आहे? दिवस होणारच, त्याचं एनर्जी प्रोडक्शनवर अफेक्ट पडणारच. राईट? आपले अल्कोहोलवाले ना दारू पिणारे ते डेली बनतो, त्याचं एक खास वाक्य आहे, ते बोर झालं म्हणून पेला तरी जात काहीतरी चेंज पाहिजे रे, चल अरे वा काय वाक्य. पण असं आवडतं, लाईफ एन्जॉय करा पण मोनोटोनी सोबत ना. राईट? 100% होतं. लॉस ऑफ इंटरेस्ट हे ना यायला लागलं की समजून घ्यायचं की हार्मोन कुठं कुठेतरी ब्रेक आहे. पीसी बॉडीमध्ये ना मोनोटोनी नसते पण हे खूप जास्त असतं. हे खूप जास्त लॉस ऑफ इंटरेस्ट. मी ना हे मेन ग्रुप सोबत कन्सल्ट करायला अच्छा हे सगळे एकत्रित असेल एकच सिम्टम एकच रुपये घ्या बोर्ड आपण मेडिसिन बोलतो पहिला माहिती आहे सगळ्यांना? नाही सर, मेडिसिन लॅक ऑफ एनर्जी लो. हे सगळ्या फोटोमध्ये एक एक पोस्ट आहे पण आता एक्सप्लेन करायला वेळ नाही पुअर परसेप्शन ऑफ टाइम हे त्यांना फार जरुरी आहे. म्हणजे खास करून कॉलेज मुलींसाठी त्यांना परसेप्शन ऑफ टाइम ना देवाने दिलेली गिफ्ट आहे पण ते एंडोक्राइन सिस्टीम जर वीक पडली तर त्यांचं गिफ्ट ब्रेक होऊन जातं. सगळ्यात बेस्ट परसेप्शन ऑफ टाइम मुलींना करता येते आज पण ती गोष्ट इन्व्हेस्ट करू शकता एंडोक्राइन परसेप्शन ऑफ टाइमचा आपण काय म्हटलं पुअर परसेप्शन तुम्हाला येतं एक्झाम्पल मी सांगतो मी काय म्हटलं आहे सगळ्यात जास्त करायचं मुलींसाठी नीड फॉर नॉवेल्टीचा अर्थ म्हणजे मला असं वाटत नाही की कोणत्याही नॉवेल्टीमध्ये ना मेलचं काही मिळत असतं कारण नॉवेल्टीमध्ये फिमेलच सगळं सामग्री विकतात. दुकानाची नावं आठवण पण नॉवेल्टी बरोबर दुकानाचे नाव सुद्धा काय पण माहित नाही. ही गोष्ट फक्त फिमेलसाठी ते मोनोटोनीमध्ये आलं ना की तुमची नॉवेल्टी बिघडतं. नीड ऑफ नॉवेल्टी डेली वर्क एक हाऊस वाईफ म्हणल्यानंतर आहे ना म्हणजे लग्न बघा काल एक फिमेल फिमेलला लग्न किती झालं हे आठवतं लग्न कधी झालं हे आठवत नाही आणि वय 42 वर्ष हिस्ट्री कमी होऊन 7-8 वर्ष काय पाहिजे तुम्हाला एंडोक्राईन मध्ये येण्यासाठी काय पाहिजे डायग्नोसिस मेडिसिन मेनोपॉज आणि हार्मोन डिस्टर्ब त्या फेज मध्ये ते फार हळूहळू बाहेर पडणार म्हणून सांगत असतो त्या गोष्टी का तुमच्या लाईफमध्ये एवढे फास्ट चेंजेस नंतर सडनली हार्मोन काय बॉडीमध्ये काय मिळणार आपल्याला काहीच मिळणार मेनोपॉज नंतर आहे ना जे मिसिंग फॅक्टर आहे तो पण येईल शब्द एकाच हेडिंगखाली त्यामध्ये कोणत्या लॅक ऑफ ॲटेन्शन फार लवकर जाते कोणताही हार्मोन सांगतो साठी ना शेवटी का पहिल्यांदा घेतोय तर ओव्हरीमध्ये सुद्धा पॅनक्रेटिकमध्ये सुद्धा सगळ्यामध्ये हे सगळे गोष्टी येणार आहेत तोपर्यंत तुम्ही विसरून जात लॅक ऑफ अटेन्शन चांगलं आहे तुमचं एंडोक्राईन चांगलं आहे सगळ्यात मेन मोस्ट म्हणजे सायकेट्रिक सिम्टममधलं एक सिम्टम पैकी एक आहे जे हार्मोन डिस्टर्बन्स झाल्याबरोबर बघायला मिळते रिपिटेशन ऑफ ॲक्टिव्हिटी फॉर टू मच टाइम एक तर रिपीट करतात
एकदा कपडे धुवा लागले कपडे धुतच राहणार, एकदा साफ करायला लागले साफ करायला लागले, 1-1.5 घंटा गेला, एकदा पूजेला बसलं की 2-3 तास तिथंच गेले. कशामुळे ते समजा त्यांना सुद्धा कळत नाही हे असं का व्हायला. पहिलं तर माझं पटकन होत होतं, आम्ही कधी विचार नाही केला कारण फर्स्ट इयर पासून एंडोक्राईन असतो, आमच्या कोणाला एंडोक्राईन माहिती आहे. अभ्यास करा म्हणजे रिक्रिएशन ऑफ ऍक्टिव्हिटी फॉर टू मच टाइम. हे सिम्पटम असा आहे की ह्या आधी मी असं पिक्चर काढतो काय होतो जाऊ द्या. फिलिंग अनेबल टू ट्राय न्यू अप्रोचेस टू द ऍक्टिव्हिटी, हे सगळ्यात मेन आहे फिमेलसाठी. नॉवेल्टी नाही इथं काय, फिलिंग अनेबल टू ट्राय न्यू अप्रोचेस, क्योंकि फेथ गेलेला असतो. ही सिम्पटम कधी येते जेव्हा तुमचा फेथ बिलीफ ट्रस्ट हे सगळं डॅमेज झालं ना, न्यू अप्रोचेसला कधीच तुम्ही आता नको वाटतंय, आता परत तीच गोष्ट होणार आहे सोबत नको वाटायला परत करायला ते घाबरतात तुझ्यापेक्षा फिलिंग अनेबल आता नको, आता माझ्यामध्ये तेवढा विश्वास, माझ्यामध्ये स्टॅमिना नाही, माझ्यामध्ये एनर्जी नाही, माझ्यामध्ये गोष्ट करण्यासाठी पॉवर नाही, हा शब्द वापरतात. आता उदाहरण तुम्ही करू शकता 10 जण तुम्ही सोबत आहेत तरी त्यांचा एंडोक्राईन त्यांना साथ देतो. एंडोक्राईन म्हणजे डिपेस्ट फिलिंग ऑफ द बॉडी, तुमची एनर्जी रिलेटेड फील करू शकतो. असं पाय घालून गेलं म्हणजे वेगळं, पूर्ण बॉडीला तर सेल मेटाबॉलिझम नाही, पूर्ण पाय घालून गेलं म्हणजे वेगळं. फक्त सर्क्युलेशनचा पार्ट आहे, पेरिफेरल हार्ट. फर्स्ट इयरला नेहमी सांगत असतो का पेरिफेरल हार्ट म्हणून ती का मसाला शेवटी दुसरा हार्ट म्हणून जातो तेव्हा काहीच कळत नाही, तेव्हा इम्युनिटी सगळं काही अर्थ हे नंतर बघू आपण की अशा लोकांसाठी काय थोडंसं ऍक्टिव्हिटी द्यायला पाहिजे किंवा ऍक्टिव्हिटी करून द्यावं. त्यांच्याकडून ना काउन्सिलिंगची गरज नाही, त्यांना ऍक्टिव्हिटीची गरज नाही. राईट. हे लोक मॅक्झिमम लाईफस्टाईल हे अशा असायची लाईफस्टाईल, एक तर स्मोकिंग करत राहणार, अल्कोहोल मिसयूज, ड्रग, बिंजेस, अनहेल्दी इटिंग. ते अनहेल्दी इटिंग फार आढळत आहे, त्यांना त्याच्यात एनर्जी मिळत नाही, असेच फूड खात. बोर झालं म्हणून चिंगमच आहे, त्याच्यातून काय मिळणार आहे काम. अशा गोष्टी आहेत, मेक लीड टू डिप्रेशन, मेक इन्क्रीज द रिस्क ऑफ हार्ट अटॅक. ते येणार त्याला काय वाटत नाही, सेपरेशन आहे.